कोण म्हणतं आईला सुट्टी असते, आज रविवार आहे, आईला आज सुट्टी आहे. तर नाही, असं नसतं. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज रविवार होता, मुली घरी होत्या आणि सगळेजण म्हणतात की आईला सुट्टी असते, आज आई रविवार आहे, आज निवांत, तुझं काही काम नाही आहे, आज आज शांतता आहे तुला, आज कामाला सुट्टी आहे. पण असं नसतं. उलट रविवारी एक्स्ट्राची कामं असतात, आठवड्याभराचं मुलींचे शाळेचे ड्रेस असतात, पुन्हा आठवड्याभराचा बाजार असतो, भाज्या वगैरे आणलेल्या त्या सगळ्या निवडून ठेवायच्या असतात. गॅलरीमध्ये झाडं लावलेली आहेत, त्याचं काही झालं आहे का, त्याला पाणी कमी पडलं आहे का, त्याच्यामध्ये काही खतपाणी घालायचं आहे का, ते बघायचं असतं. आणि गॅलरीमध्ये छान अशी खवची पानं आली होती, तर ती काढून घेतलेत. आपण संध्याकाळी यापासून मसाले पान बनवूया. आणि कपड्यांचा ढीग एवढा होता माझा घडी घालायचा, कारण मी काल कपडे खूप धुतले होते आणि ते घडी घातले नव्हते. तर आता आज ते घडी घातलेत. आणि काय झालं आहे माहिती का, कपडे भरपूर झालेत आणि कपडे ठेवायला कपाट नाही आहे. मुलींचं कपाट छोटं आहे आणि हल्ली त्यांचे कपडे खूप झालेत. त्यांच्यासाठी एक कपाट घ्यावं लागणार आहे बहुतेक. बघूया आता कधी मुहूर्त लागतो आहे त्याला. बहुतेक सोप्याबरोबर घ्यावं. आणि दुपारी 4 नंतर मग मुलींना फिरायला जायचं होतं. तर मग त्यांना म्हटलं चला खोपोलीत बागेत नेऊन आणते तुम्हाला. तर बागेत गेले तर बाग बंद होती. मग त्याच्यानंतर म्हटलं चला थोडंसं काहीतरी किरकोळ किराणा आणायचा राहिला होता, म्हटलं तो घेऊन येऊया. कारण काय होतं, एखाद दुसरं तरी काही ना काहीतरी तरी राहतंच. मग ते घ्यायला आम्ही HM मॉलमध्ये गेलो होतो. तिथून मग घरी आले आणि मग चहा पिऊया म्हटलं. माझं कपांचं कलेक्शन आहे हे. जर का तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला आवडतात वेगवेगळी कपं किंवा ग्लास वगैरे असं माझ्या शोकेसमध्ये ठेवायला. त्याच्यानंतर मुलींना चहा वगैरे दिला. आता तुम्हाला तर माहिती आहे माझं फेवरेट ठिकाण चहा प्यायचं, गॅलरीमध्ये बसायचं, मस्त गाड्यांचा आवाज ऐकत चहा वगैरे प्यायचा. संध्याकाळी दिवाबत्तीचा टाईम झाला होता, ते सगळं दिवाबत्ती वगैरे केलं आणि तुळशीला वगैरे दिवा वगैरे लावला. मन कसं प्रसन्न वाटतं ना घरामध्ये. संध्याकाळचं तिन्ही संजेचं असं मस्त असा अगरबत्तीचा सुवास धूर वगैरे केला तर. आणि काय होतं, घरामध्ये मुलींना पण ते शिकायला मिळतं मग. आणि आम्ही प्रत्येक भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालतो. मग आठवडाभर जेवढं लागतं आहे तेवढं शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं, म्हणजे सारखं सारखं करायला नको. नंतर मग स्वयंपाक करायला घेतला. मिक्स भाजी आणि चपाती बनवली. मध्ये मध्ये मुली काहीतरी विचारायला येत होते, त्यांच्याबरोबर गप्पा मारत मारत स्वयंपाक पण झाला. आणि आजकाल काय झालं आहे, मनू खात नाही आहे, तर तिला असं काहीतरी वेगवेगळे गेम घेऊन त्यांच्याबरोबर खेळत रमत करत त्यांना भरवावं लागतं आहे. त्याच्यानंतर आज खूप वर्षानंतर ओम शांती ओम पिक्चर लागला होता. त्या पिक्चरमधला एक फेमस डायलॉग होता, एक चुटकी सुंदर की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू. तर ते आठवल्यावर हसायला आलं आणि त्या गाण्यावर थोडासा डान्स केला. गार्गीला डान्सची आवड आहे, त्याच्यामुळं तिला जरा शिकवत शिकवत तिच्याबरोबर डान्स केला. मुलांबरोबर आपण पण लहान होऊन जातो ना, मग तिच्याबरोबर थोडासा डान्स केला. कारण ती बोलत होती मम्मा प्लीज कर ना कर ना. मग मी पण केला तिच्याबरोबर थोडासा डान्स. आणि तिचा डान्स बघा तुम्ही, करती आहे हळूहळू, तिला आवड आहे डान्सची. आणि आता चला मसाले पान बनवूया. पानाला पहिला थोडासा चुना लावून घेतलाय, त्याच्यानंतर काचची पेस्ट होती ती लावली आणि त्याच्यामध्ये धना डाळ आणि बडीशोप घातली होती. जी रंगीबेरंगी बडीशोप मिळते ती पण त्याच्यामध्ये घातली होती. आणि हे मसाले पानचं एक पॅकेट भेटतं, त्याच्यामध्ये टुटी फुटी वगैरे ते सगळं असतं, ते पण घातलंय. चला आता खाऊन बघूया. आता मी याला खाती आहे. आणि ह्याच्यामध्ये जर का गुलकंद असतं ना तर अजून जरा मस्त झालं असतं, पण ठीक आहे, ओके. नेक्स्ट टाईम आपण त्याच्यामध्ये गुलकंद टाकून ट्राय करूया. आणि आपल्याकडं आता खवची पानं भरपूर आहेत, त्याच्यामुळं काय नो प्रॉब्लेम. आणि घरगुती पान बनवून तुम्ही पण नक्की खा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझे व्हिडिओ जर का आवडत असेल तर एक लाईक नक्की करा. बाय. गॅलरीमधून आपण सकाळीच खवची पानं काढली होती. त्याला थोडासा चुना आणि कात लावून घेतलेली आहे. आणि त्याच्यावर बडीशोप आणि जे रंगीबेरंगी बडीशोप भेटते ना, ती थोडीशी घातलेली आहे त्याच्यामध्ये. आणि हा मसाले पानचा एक पॅकेट भेटतो, तो एक घातला होता मी. तर बघूया आता टेस्ट कशी आहे.